नमस्कार. पणजी दूरदर्शनच्या एक मुलाखत या कार्यक्रमामध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्यामध्ये आहेत साखळी येथील डॉक्टर वैभव मराठे सर. नमस्कार. ज्यांनी आयुर्वेदामध्ये पदवी प्राप्त केलेली आहे आणि साखळी तसेच रायबंदर येथे सध्या ते प्रॅक्टिस करतात. सुरुवातीचं माध्यमिक शिक्षण त्यांनी साखळी येथील सेंट जॉन हायस्कूलमध्ये घेतलं आणि त्यानंतर पर्ये येथील भूमिका उच्च माध्यमिक विद्यालयात 12वीचं शिक्षण घेतल्यानंतर गोव्यातील गोमंतक आयुर्वेदिक महाविद्यालयात त्यांनी आयुर्वेदाची पदवी प्राप्त केली. त्या ठिकाणी महाविद्यालय आणि संशोधन केंद्रही आहे आणि त्या ठिकाणी प्रॅक्टिस केल्यानंतर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी स्वतंत्रपणे आपली प्रॅक्टिस सुरू केली आणि या आयुर्वेदामध्ये त्यांना तेथील किरण कुमार इंद्रप्रसाद जोशी यांच्या हाताखाली त्यांनी या आयुर्वेदामध्ये शिक्षण घेतलं आणि सध्या विविध रोगावर ते अतिशय चांगल्या रीतीनं आपल्याला मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर मराठे, आपलं स्वागत आहे. आपण असं म्हणतो की आयुर्वेद ही नैसर्गिक उपचार पद्धती आहे. ॲलोपॅथी असेल किंवा होमिओपॅथी असेल आणि त्याच्यामध्ये ही आयुर्वेद ही उपचार पद्धती वेगळी अशी का वाटते तुम्हाला? वेगळी असं म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की समस्त ज्या वैद्यकीय पॅथीज आहेत त्याचा कुठेतरी एक सुरुवातीचा केंद्र और सुरुवातीचा बिंदू म्हणाल तर तो आयुर्वेद आहे. कारण असं की आयुर्वेद हे शास्त्र जवळपास 5,500-6,000 हजार वर्षापूर्वीपासून चालत आलेलं आहे. ॲलोपॅथिक सायन्स म्हटलं तर तुम्ही 100-200 वर्ष म्हणू शकता आणि तसंच होमिओपॅथिक सायन्स आहे. तर आयुर्वेदात जे मूळ सिद्धांत जे सांगितलेले आहेत आयुर्वेदातील ते कुठेतरी घेऊन त्याचा एक बारकाईने विचार करून पुढे ही दोन शास्त्र डेव्हलप झालेली आहेत, मोठी झालेली आहेत. तर ह्यामुळे मी म्हणेन की आयुर्वेद जर तुम्ही म्हटला तर माणूस जेव्हा माणसाची उत्पत्ती झाली आहे, होमोसॅपियन्स आपण म्हणतो, त्याची उत्पत्ती झाली आहे, त्यानंतर त्याला काही ना काहीतरी व्याधी होतच असतील. तर त्याच्यावरती इलाज कसा करायचा, आपण काय करून आपण आपलं आरोग्य सुधारू शकतो, हा कुठेतरी एक विचार त्याच्या मनात आलेला आहे आणि हेच आपलं आयुर्वेद शास्त्र आहे. आयुर्वेद शास्त्र हे साधारण माणूस आहे तेव्हापासून प्रगत होऊन म्हणजे सर्वात जुनी ही उपचार पद्धती हो, आहे. अर्थात. आणि अगदी निसर्गातून जे आपल्याला काय मिळतं त्यातूनच हे उपचार केले जातात. म्हणजे नेमकी आयुर्वेदिक उपचार पद्धती म्हणजे काय? आयुर्वेद असं म्हटलं की आपण ह्या शब्दाचे 2 भाग करू शकतो. तर आयुषः वेदः असं म्हणून सांगितलेलं आहे. आयुष म्हणजे आरोग्य किंवा आयु आपली, जो जीव असेल तो, आणि वेद म्हणजे सायन्स. तर आपल्या आरोग्याबद्दल, आपल्या शरीराबद्दल जे शास्त्र आहे ते चांगलं ठेवण्याबद्दल, स्वस्थ राहण्याबद्दल जे शास्त्र आहे ते म्हणजे आयुर्वेद. तर आयुर्वेद हे आपण जर बघितलं तर त्याच्यात आपण विशेष 3 भाग करू शकतो ज्याच्यावर पूर्ण आयुर्वेद हे विसंबून आहे. तर दोष, धातू आणि मल अशा 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर याच्यातला दोष म्हणजे काय? दोष म्हणजे एक मूलभूत जी काम करण्याची पद्धत आहे त्याचे जे तत्व आहेत ते आहेत वात, पित्त आणि कफ. त्यानंतर धातू म्हणजे हे 7 प्रकारचे धातू आहेत: रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. आपण हे जर बघायला गेलो तर रफली आपण म्हणू शकतो की हे कुठेतरी टिश्यू त्यांनी सांगितलेले आहेत. आणि मल म्हणजे शब्दशः अर्थ जर तुम्ही घेतला तर वेस्ट प्रोडक्ट. हो, थोडाफार तसाच आहे. मल म्हणजे जे आपल्या शरीर प्रक्रियेतून तयार झालेले जे वेस्ट आहे, टाकून देण्यासारखी गोष्ट आहे, ते मल आहेत. ते 3 आहेत: मूत्र, स्वेद आणि पुरुष म्हणजे स्टूल्स किंवा मल, जो आपण रोज त्याग केला पाहिजे तो मल.
असे ह्या तीन गोष्टींवरती आयुर्वेद विसंबून आहे. ह्याच्यात जेव्हा चढ उतार होतो, बिघाड होतो, तेव्हा कुठेतरी येऊन व्याधी उत्पन्न होते. आता आयुर्वेदामध्ये व्याधी म्हणजे रोग ज्याला आपण म्हणतो, हो. त्याचं वर्णन तुम्ही कशा प्रकारे कराल? त्याचं वर्णन म्हणजे सगळ्यात सोपं मी आता सांगितलंच. ह्या तीन गोष्टीत जेव्हा बिघाड होतो, साध्या माणसासाठी सांगण्यासाठी हा एकदम सोपी गोष्ट आहे की ह्या तीन गोष्टी जेव्हा समप्रमाणात असतात, त्यांच्या पाहिजे तेवढ्याच प्रमाणात असतात, तेव्हा आरोग्य असतं. ह्याच्यात कुठेतरी बिघाड झाला, म्हणजे कमी जास्त झालं, समजा वात वाढलाय, बरोबर, आपण म्हणतो काय, आपल्या पोटात वात झालाय, हे आपण नॉर्मली म्हणत जातो, तर ही व्याधी आहे. यांचा बिघाड आणि त्याच्यामुळे शरीरावरती पडणारा पेच और बदल हे जेव्हा होतात तेव्हा त्याला व्याधी म्हणतो आपण. तर ह्या व्याधीचे पण भरपूर प्रकार सांगितले, म्हणजे त्याच्या 6 स्टेजेस सांगितले, 6 त्याच्या लेवल्स सांगितलेले आहेत. तर संचय, प्रकोप, प्रसर अशा त्या लेवल्स आहेत. म्हणजे फक्त वाढला म्हणजे रोग झाला असं नाही, तर ती एक त्याची स्टेज आहे सुरुवातीची. त्याला जर त्यावेळीच जर त्याचा उपशम केला नाही तर तो उपचार केला नाही तर वाढत नाही. म्हणजे आपण हे जर बघितलं ना, तर आपलं जे शास्त्र सांगितलंय की मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ खायचा, बरोबर, तर तो का सांगितलाय? कारण त्यावेळी शरीरात जो बदल होतो, अग्नी मंद झालेला असतो, तर काहीतरी उष्ण पदार्थाची गरज असते, बाहेर पण थंडी असते, पचन चांगलं करण्याची गरज असते. तर ह्या वेळेला तो तिळगुळ खाल्ल्याने आपल्या अग्नीत म्हणजे पचनशक्तीत सुधार होतो. म्हणजे आपल्या आरोग्याशी सणांचा सुद्धा संबंध, भरपूरच संबंध आहेत. आता होळी येणार, होळी दिवशी पुरणपोळी खायची, तर का खायची? तर आता ग्रीष्म ऋतू सुरू होईल, ह्याच्यानंतर आता वसंत सुरू आहे सध्या, आता ग्रीष्म ऋतू सुरू होईल, मग तेव्हा काहीतरी आपली स्ट्रेंथ वाढलेली असायला, आपली ताकद असायला पाहिजे. तर ह्यावेळी ते घेतल्या कारणाने बऱ्याचशा प्रमाणात आपल्याला ताकद मिळते. ह्या ऋतूत कफ वाढलेला असतो, तर पुरणपोळी, मग ती आमटी जी त्याची करतो आपण, ती त्याच्यावरती तूप असतं, ते तूप असं मिळून सगळं त्या कफाचा शम होतो. त्यामुळे ती वाढलेली स्टेज आपण तिथेच संपवून टाकतो, ती पुढे जाता येत नाही त्याला. म्हणून काहीतरी जो आजार होणार आहे त्याच्यामुळे तो होऊ शकत नाही. म्हणजे आयुर्वेद, तेच मगाशी मी म्हटलं की जेव्हापासनं माणूस जन्मलेला आहे तेव्हापासनं त्याला आपलं आरोग्य कसं चांगलं ठेवायचं हे माहिती आहे. हे सण त्याने त्याच प्रकारे ते घालून दिलेले आहेत, सणांची सांगड घालून दिली. हो, सांगड घालून दिलेली आहेत. आता तुम्ही व्याधी सांगितलं, त्याच्यामध्ये माणसाला अस्थी म्हटलं हाडांचे रोग वगैरे जे होतात, त्याच्यामध्ये आयुर्वेद प्रभावीपणे काम करू शकतं का? अत्यंत प्रभावीपणे काम करू शकतं, कारण मी स्वतः ह्याच व्याधींशी जास्त ट्रीटमेंट करतो, त्याचे उपचार करतो. तर अस्थी जेव्हा आपण म्हणतो, तर अस्थी मॉडर्न सायन्सने सांगितले आहेत की 206 आहेत, पण आपल्या शास्त्रात, आयुर्वेद शास्त्रात चरकाचार्य आहेत, सुश्रुताचार्य आहेत, वाघभट म्हणून आहेत. ह्या ऋषींनी त्यांच्या स्टेजेसप्रमाणे त्यांची संख्या जी आहे ती त्यांच्याप्रमाणे वेगवेगळी आहे. मग कोणीतरी असं म्हणेल की एका ग्रंथात तुमच्या 360 सांगितले आहेत, दुसऱ्या ग्रंथात सांगितले 300च आहेत, मग हे कसं? तर त्या स्टेजेसप्रमाणे त्या चेंजेस सांगितलेले आहेत. जेव्हा एक मूल जन्मतं तेव्हा त्याच्या अंगात 206 हाडं असत नाही, कैक जास्त असतात, कारण एका हाडाचे 2-3 ठिकाणी वाढण्याचे जन्मल्यावेळी जास्त हाडं असतं असं म्हणायचं. हो, अर्थातच, कारण तेव्हा प्रायमरी सेंटर्स आणि सेकंडरी सेंटर्स असे 2 गोष्टी असतात. तर ते जेव्हा जशी जशी वाढ होते, साधारण टीन एज म्हणतो आपण, ते टीन एजचं कम्प्लिशन जिथे होतं, साधारण त्यावेळी ती सगळी हाडं फ्यूज होतात, एकमेकांशी जुडतात, आणि मग तो 206 हा आकडा आपणाला मिळतो. तर आयुर्वेदात अस्थिचे वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत. नलकास्थी सांगितले आहेत, वलकास्थी सांगितले आहेत, तरुणास्थी सांगितले आहेत, कपालास्थी सांगितले आहेत, आणि रुचकास्थी सांगितले. रुचकास्थी म्हणजे दात, कपालास्थी म्हणजे जे फ्लॅट बोन्स आपण म्हणतो, सरळ जी पातळ हाडं असतात ती. त्याप्रमाणे वलय असतं, जे त्याला एक पर्टिक्युलर सर्क्युलर ऑर मोल्डेड शेप असतो. नलकास्थी म्हणजे जी हाडं लांब असतात, जांघेचं हाड उदाहरणार्थ. तर अशा त्याच्यात वेगवेगळ्या अस्थी सांगितलेल्या आहेत. आता जेव्हा आपण अस्थीचा विचार करतो तेव्हा त्याच्यात
परत तेच मूळ मुद्दे आहेत 3 आपले, दोष, धातू, मल. तर त्याच्यात वाताचा भरपूर प्रादुर्भाव असतो, जे त्याचं ते आश्रयस्थान म्हणून सांगितलेलं आहे. तर कुठेही हाडाचा किंवा अस्थीचा आजार आला तर प्रामुख्याने आम्हाला बघायला लागतं की वात वाढला आहे का. दुसरी गोष्ट, कफ पण त्या ठिकाणी जिथे संधी असते, जॉईंट असतो, तिथे कफ असतो. तिथे श्लेषक कफ नावाचं एक प्रकारचं कफ, रफली वी कॅन से सायनोवियल फ्लुइड जे असतं एका प्रकारचं, ते आपण कन्सिडर करू शकतो किंवा कार्टिलेज कन्सिडर करू शकतो. तर कफ पण असतो आणि ह्याचं सगळ्याचा परिणाम होण्यासाठी जे रक्तातनं आपणाला पोषक तत्व पोचतो ते पित्त असतं, कारण पित्त हे रक्त हे पित्ताचं स्थान आहे. तर ह्या सगळ्या बाजूने विचार करता अस्थीचे 3ही दोषामुळे होणारे वेगवेगळे आजार आहेत. आता तुम्ही म्हटलं मी प्रामुख्याने याच आजारावर उपचार करतो, हो. पण तुम्ही कसले उपचार नेमके, म्हणजे माणसाला काय झालं असेल किंवा हाडांच्या बाबतीत कुठले आजार झाले असतील, कोणाला चालता येत नाही, कोणाला अपघात झालेला असेल, ते मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्यांना ॲडमिट केलं जातं. बरोबर. आणि त्यांच्यावर उपचार केले जातात. तुम्ही म्हणता या आयुर्वेदामध्ये सुद्धा ती ताकद आहे. असे कोणते उपचार तुम्ही करता? सगळ्यात सोपा आणि सगळ्यांना माहीत असलेला आजार आपण सर्वायकल स्पॉन्डिलोसिस म्हणून ऐकला असेल, किंवा लंबर स्पॉन्डिलोसिस म्हणून ऐकला असेल, किंवा ऑस्टिओआर्थरायटिस, गुडघ्यांचे आजार. हे बऱ्याचशा प्रमाणात आता 10 वर्षापासून 80 वर्षापर्यंत आपल्याला आढळतात. बरोबर. तर ह्या ठिकाणी होतं काय की तिथे ह्या दोषांचा जो एका प्रमाणात जे असायला पाहिजे त्याच्यात बिघाड होतो. तर आता हा बिघाड कशामुळे होतो, तर त्याला काहीतरी हेतू असतील, जसा आहार. आता आपण जी आता नवी पिढी आहे त्यांना घरचं सोडून बाहेरचं खाणं आवडतं असं म्हणतात सगळेच जण. तर त्याच्यात आपल्याला पोषक तत्व तेवढी मिळतात का, तर नाही. म्हणजे त्याच्यात अजिनोमोटो वगैरे जो आताच्या त्या चटपटी त्याच्यामध्ये असतो तो, अजिनोमोटो म्हणा, किंवा मग MSG जे आपण म्हणतो, मोनोसोडियम ग्लुटामेट जे म्हणतो ते, किंवा चटपटीत खाणं, आंबट पदार्थ जास्त खाणं, तेलकट पदार्थ जास्त खाणं. तर हे सगळे गोष्टी आहेत, ह्याने पित्त वाढतं आणि तो हाडावर परिणाम करतोय. हो, हाडावर परिणाम करतो. म्हणजे जेवढ्या प्रमाणात पोषक तत्व तिथे पोचली पाहिजेत ती पोचत नाहीत. त्यामुळे वाताची वाढ होते, कफाचा क्षय होतो. क्षय म्हणजे कमी होतो. आता ज्या ठिकाणी एक गुळगुळीत पदार्थ पाहिजे तिथे आपणाला सहज पुढे जाण्यासाठी, स्लाईड होण्यासाठी म्हणतो आपण, तर तो जर कमी झाला तर काय होणार, ते घासणार. ते एकदा घासायला लागले की तिथे मग वाताची वृद्धी होणार, हळूहळू त्याचे तुकडे पडायला लागणार, झीज व्हायला लागणार. ही जेव्हा होते तेव्हा आपण त्याला संधिवात असं म्हणतो. म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आहार आणि याचा आजाराचा एकमेकाशी संबंध आहे. म्हणजे आहाराचं पथ्य हे पाळलं पाहिजे. आहाराचं पथ्य म्हणण्यापेक्षा मी म्हणतो की आपलं इंजिन चांगलं ठेवलं पाहिजे. बरोबर. आपल्या शरीराचं इंजिन म्हणजे आपलं पोट किंवा अग्नी म्हणतो आपण आयुर्वेदात. पचनशक्ती ती जर चांगली ठेवली तरच तुम्ही जे काय खाता ते पचणार, तरच ते रक्तात शोषलं जाणार, रसरक्तात म्हणतो मी, आणि तरच ते ज्या ठिकाणी पोचलं पाहिजे तिथे पोचून त्याचं योग्य परिणमन होऊन ती जी काय गोष्ट तयार व्हायला पाहिजे तिथे, कफ तर कफ, वात तर वात, ती तिथे तयार होणार, आणि तरच आपण स्वस्थ राहू शकतो. म्हणजे आयुर्वेदाने स्वस्थ कोण आहे हे जे सांगितले, दोष, धातू आणि मल हे 3ही समप्रमाणात आहे. ज्याचं मन चांगलं आहे, स्वस्थ आहे, प्रसन्न आत्मेंद्रिय मनः असं सांगितलं आहे. म्हणजे आत्म्याच्या लेवलपर्यंत तर प्रसन्नता असली पाहिजे, तरच तो माणूस आम्ही स्वस्थ म्हणू शकतो. असं नाही की चांगला दिसतो, धिप्पाड दिसतो आणि 2-3 मिनटं चालल्यानंतर आपणाला होत नाही, आपण बसतो असं म्हणणं, तर तो स्वस्थ नाही आहे. ह्या सगळ्या क्रिया जेव्हा बरोबर होणार, सगळं त्याच्या परिणामन बरोबर होऊन सगळं व्यवस्थित त्या लेवलमध्ये असणार, आणि त्याबरोबर आत्मा, मन हे प्रसन्न असणार, तेव्हाच तो माणूस स्वस्थ आहे, नाहीतर तो रोगीच आहे. आता आयुर्वेदामध्ये आपण पंचकर्म चिकित्सेला महत्त्व दिलेलं आहे. ही पंचकर्म चिकित्सा म्हणजे नेमकं काय? आयुर्वेदाच्या अष्टांग हृदयमध्ये असं सांगितलेलं आहे की शोधनम शमनम चेती समासात औषधम द्विधा. औषध हे 2 प्रकारचं आहे, शोधन आणि शमन.
शोधन म्हणजे जे काय आत वाढलेलं आहे ते काढून बाहेर टाकायचं, आणि शमन म्हणजे जे जिथे वाढलेलं आहे ते थोड्याफार प्रमाणात जर असेल तर त्याला औषधं देऊन ते शांत करायचं किंवा ते समप्रमाणात घेऊन यायचं, असं सांगितलेलं आहे. तर पंचकर्म जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पंचकर्म चिकित्सा ही शोधन चिकित्सेचा एक मोठा भाग आहे त्याचा, शोधन चिकित्सेचा. तर पंचकर्म म्हणजे पंचकर्म, 5 कर्म, प्रोसिजर्स, 5 प्रोसिजर्स अशी ज्याने शरीर शुद्ध होतं. तर ती आता कोणती? तर त्याला वमन आहे, विरेचन आहे, बस्ती आहे, नस्य आहे, रक्तमोक्षण आहे. आणि काही ग्रंथात असंही सांगितले आहे की बस्ती हा जो प्रकार आहे त्याचे 2 प्रकार, म्हणजे वमन, विरेचन, निरूह, अनुवासन आणि रक्तमोक्षण असं म्हणून सांगितलेलं आहे. तर हे काही ग्रंथात थोडाफार फरक तो जाणवतो, कारण त्यांचं जे लिखाण झालेलं आहे त्याचा थोडाफार जो एरा म्हणतो आपण, जे ग्रंथ जेव्हा लिहिले गेले तेव्हा चालणारी पद्धती, त्या प्रकारे थोडाफार त्याच्यात चेंजेस ते आलेले आहेत. आता आयुर्वेदाचं शिक्षण म्हणजे नेमकं तुम्हाला काय शिकवलं जातं, किंवा हे तुम्ही म्हणता ग्रंथावर सगळं आधारित आहे, पण नेमकं तुम्हाला शिकवत असताना तुम्हाला नेमकं काय शिकवलं जातं? बघा कसं आहे, आयुर्वेद जेव्हा शिक्षण घेतो तेव्हा 4.5 वर्षांचा तो कोर्स आहे. तर आमच्या वेळी जरासा कोर्स पॅटर्न वेगळा होता, आता कोर्स पॅटर्न वेगळा आहे. आमच्या वेळीच कसं शिक्षण होतं की पहिल्या वर्षी सगळं तुम्हाला बेसिक्स शिकवलं जायचं, म्हणजे शरीर रचना, शरीर क्रिया, मग आयुर्वेदाचा एक ग्रंथ, त्याच्यात अष्टांग हृदय, आम्हाला त्या अष्टांग संग्रह शिकवला जायचा त्यावेळेला, जे एक तो बहुत्रयी म्हणून 3 ग्रंथ आम्ही श्रेष्ठ मानतो, चरक संहिता, सुश्रुत संहिता आणि अष्टांग संग्रह, त्याच्यातला तो एक आहे. तर तो शिकवला जायचा. मग पदार्थ विज्ञान म्हणून वेगळे वेगळे जे सायन्सेस आहेत त्याचं शिक्षण कसं करायचं हे त्या विषयात शिकवलं जायचं. संस्कृत असायचं, आणि त्याप्रमाणे आयुर्वेद इतिहास हा पहिल्या वर्षी असायचा. दुसऱ्या वर्षी झाडांबद्दल माहिती असायची, द्रव्यगुणशास्त्र, भैषज्य कल्पना, जिथे विविध प्रकारच्या औषधी कशा तयार करायच्या हे शिकवलं जायचं. त्याप्रमाणे स्वस्थवृत्त असायचं, अगततंत्र असायचं, म्हणजे विषाची परीक्षा आणि विष कोणाला जर दिलं गेलं असेल तर त्याच्यात काय चेंजेस होतात हे पण तेव्हा शिकवलं जायचं. आणि दुसरा कुठचा एक ग्रंथ शिकवला जायचा. 3rd इयरमध्ये आम्हाला सगळ्या क्लिनिकल्स असायच्या, म्हणजे शल्यतंत्र, शालाक्यतंत्र, कायचिकित्सा म्हणजे जनरल मेडिसिन. एकंदर म्हणजे आयुर्वेदाविषयी तुम्हाला ते शिक्षण दिलं जायचं. आता तुमचं हे महाविद्यालय, आम्ही गोमंतक महाविद्यालय फक्त महाविद्यालय न फक्त ते संशोधन केंद्र म्हणून विकसित झालेलं आहे. म्हणजे नेमकं तुम्ही कुठल्या याच्यावर संशोधन करायचं? संशोधन म्हणजे कसं आहे, प्लांट ट्रायल्स असेल, एखाद्या वनस्पतीची ते सुरुवातीपासनं शेवटपर्यंत त्याची उगवण्याची पद्धती काय आहे, त्याच्यातले कुठचे ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत, कुठचा भाग त्याचा वापरात आणतात, मग तो कसा वापरायचा, हे सगळं संशोधन आहे, हे चालतं तिथे. त्याचप्रमाणे रोगींबद्दल जो एक डेटा ठेवला जातो, त्याच्यात कोणत्या औषधींनी कसा त्याच्यात फरक पडला हे रिसर्च चालतं. मग त्याच्यावरती अजून फाईन रिसर्च केला जातो. आता आम्ही म्हणतो की आयुर्वेद ही अगदी जुनी पद्धत आहे, पण आता आधुनिक काळाशी तिचे सांगड तुम्ही कशी घातलेली आहेत? म्हणजे जुनं म्हटल्यानंतर मागे जायचं, आताचे रोग जर आपण बघितले तर अनेक रोग नवनवीन येतात, त्याच्यावर तुम्ही या उपचार पद्धतीचा उपयोग कसा करता? चांगला एक प्रश्न विचारला तुम्ही. तर बघा कसं आहे, जेव्हा आपण आयुर्वेद म्हणतो, आयुर्वेद शास्त्र हे मगाशी सांगितल्याप्रमाणे तीनावरच सगळं अवलंबून नाही, बरोबर, आणि ते कधीच बदलत नाही, ते तेवढेच आता 5000 वर्ष झाली म्हणून त्याच्यातले 3चे 2च दोष झाले का? नाही, तर ते 3च आहेत. धातू बदललेत का? नाही, तर ते तेवढेच आहेत. त्यामुळे आपणाला बेसिक हे सांगितलेलं आहे, आणि आचार्यांनी त्याच्यात असं सांगितलेलं आहे की हे आम्ही जे सांगितलेले आहेत हे काही रोग आहेत, ह्याची गाईडलाईन्स तुम्ही वापरून जे तुम्हाला नवीन रोग किंवा जे कंडिशन्स, मी रोग म्हणणार नाही, पण ज्या कंडिशन्स तुम्हाला मिळतील त्याचा अशा प्रकारे ह्या गाईडलाईन्सप्रमाणे विचार करून त्याची तुम्ही चिकित्सा करा. म्हणजे नवनवीन संशोधन करण्याची मुभा पण दिलेली आहे. म्हणजे आताच जर उदाहरण घेतलं तर कोविड-19 पॅन्डेमिक आहे, तर पॅन्डेमिक आधी होत नव्हते का? तर ह्याच्यापेक्षा जास्त होत होते, त्याच्यात मृतांची संख्या पण जास्त असायची. तर पण त्याचे बेसिक्स हल्लेले नाही आहेत.
हवा, पाणी, जमीन ह्या पण तशाच आहेत, आपलं शरीर पण तसंच आहे. तर ह्याच्यात जेव्हा बदल होतो, ह्याच्यात जेव्हा दूषित होते, माती म्हणा, पाणी म्हणा, वायू म्हणा, हे जेव्हा दूषित होतं तेव्हा जनपदध्वंस होतं. त्याला जनपदध्वंस म्हटलेलं आहे. पॅन्डेमिक जे आपण म्हणतो, म्हणजे एका ठिकाणी काही लोकांना न होता भरपूर लोकांना होणं आणि संसर्गजन्य तो पसरत जाणं, बरोबर, ह्याला जनपदध्वंस म्हटलेलं आहे. पण हे तेव्हा पण होत होतं आणि त्याची जेव्हा व्याख्या सांगितलेली आहे शास्त्रात, तेव्हा त्यांनी असं सांगितलेलं आहे की ह्याप्रमाणे तुम्हाला पुढेही हे मिळतील, सापडतील, पण एवढ्यावरतीच ते सीमित ठेवायचं नाही. तर ह्या गाईडलाईन्स वापरून तुम्हाला त्यावेळी जे काय कंडिशन मिळेल त्याप्रमाणे ते सुधारत जायचं. बरोबर. आता तुम्ही पॅन्डेमिक किंवा कोविडबद्दल बोललात. हो, आताचा सध्याचा विषय किंवा आम्हाला भेडसावणाऱ्या समस्या ह्या कोविडच्या. बरोबर. तर आयुर्वेदातून याच्यावर आपण काय उपचार करू शकतो, म्हणजे काय करून आपण या कोविडपासून दूर राहू शकतो? एक म्हणजे जे सरकारने घालून दिलेले जे नियम आहेत हो, ते काटेकोरपणे पाळणं, सोशल डिस्टन्सिंग म्हणा किंवा हात वारंवार धुणे. हे जर काम केलं ना तर 90% याची संख्या कमी होईल असं मला तरी वाटतं. कारण हा स्प्रेड जो आहे तो एक तर हवेतनं होतो किंवा ड्रॉपलेटप्रमाणे, म्हणजे आपण आपल्या हातावर तो असेल आणि आपण हात नाकाला किंवा तोंडाला लावला तर तो त्याच्यातनं आपल्या शरीरात जाईल. तर ह्या 2 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. त्याचप्रमाणे ज्यांना आधीच कसला आजार आहे, कोणाला तरी श्वासाचा त्रास आहे, त्या माणसाने ह्याची जरा जास्त काळजी घेतली पाहिजे. हेच तेव्हा पण सांगितलेलं आहे, ज्यांना श्वास हा आजार आहे आणि वायुजन्य जनपदध्वंस आहे त्यांनी जास्त काळजी घ्यावी असं तेव्हा पण सांगितलेलं आहे आणि तेच आत्ता लागू होतं आहे. ज्यांना हृदयाचा त्रास आहे, हृदयाचा त्रास मी ह्याच्यासाठी म्हणतो आहे की आपलं हृदय हे सगळ्या शरीराला ताकद देत असतं, कारण तिथे ओज असतं. तर ओज जेव्हा कमी होतं तेव्हा मृत्यू होतो. एक एसेन्स म्हणू शकतो आपण सगळ्या धातूंचा तो एक सगळ्यात चांगला भाग जेव्हा एकत्रित होतो त्याला ओज म्हणतात. तर तो हृदयाच्या ठिकाणी असतो. तर हृदय तुमचं जर चांगलं काम करत नाही आहे आणि तुम्हाला जर हा आजार झाला कुठच्याही मार्गातून, तर त्याच्या ओजाच्या जे ओज आहे त्याच्यावरती त्याचा भरपूरसा त्याचे चेंजेस होतात, त्याच्यावर पडसाद उमटतात. तर तो जर ओज कमी झाला तरच मृत्यू होणार. जर तुम्ही तुमचं हृदय चांगलं ठेवलं तर तो तुम्हाला तेवढासा त्रास करणार नाही, तो कमी होऊन निघून जाईल. तर आता ह्याच्यात अजून काय करू शकता तुम्ही? तर एक म्हणजे घरात धूप घालणं रोज. काहीच नाही तर निखारे पेटवायचे आणि कडुलिंब घालायचा. गोमूत्र, शेणी असतील, जे शेण असेल सुकलेलं ते घालायचं. त्याने काय होतं, हवा शुद्ध होते, डास निघून जातात. दुसरं बेनिफिट त्याचं हे आहे की डासांचा पण त्रास कमी होतो. मग तिसरं काय आहे तर रोज अभ्यंग करून आंघोळ करणं. अभ्यंग म्हणजे साधं तेल लावून आंघोळ करणं. नाकात 2-4 थेंब तेलाचे सोडायचे, जे आपण नस्य म्हणतो. आयुर्वेदात त्याला नस्य म्हणतात, प्रतिमर्श नस्य म्हणतात. 2-2 थेंब तेलाचे सोडायचे, चांगलं चोळायचं आतनं आणि नंतर गरम पाण्याने. आता वाटतं आपल्याला काय, आपल्यामध्ये रोग प्रतिकारक शक्ती कमी झाली की हे रोग, पण ती रोग प्रतिकारक शक्ती आपण कशी वाढवू शकतो? हे त्याचेच सगळे प्रकार आहेत. म्हणजे हे दिनचर्या म्हणून जी सांगितलेली आहे स्वस्थवृत्तात, तर दिनचर्या म्हणजे काय की सकाळी उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंत आपण काय करायचं आणि कुठच्या प्रकारे करायचं. सकाळी उठल्या आधी शौचाला जायचं, त्यानंतर दात धुवायचे, त्यानंतर गंडूश किंवा कवल धारण करायचं, त्यानंतर मग अभ्यंग करायचा, व्यायाम करायचा, स्नान करायचं, भोजन करायचं, कसं करायचं, कधी करायचं, हे सगळं जे सांगतोय त्याला दिनचर्या म्हणतात. तर ती जर आपण पाळली तर आपली जी शक्ती आहे, रोगप्रतिकारक शक्ती म्हणा किंवा शक्ती एकंदरीत आहे, ती वाढते. आता या आयुर्वेदामध्ये योगाचं किंवा व्यायामाचं महत्त्व, आता तुम्ही बोललात की व्यायाम पाहिजे, म्हणजे नेमकं काय व्यायाम पाहिजेत, म्हणजे ज्यामुळे आयुर्वेद जे शास्त्र आहे त्याचाही आपल्याला फायदा होऊ शकतो? आता व्यायाम जेव्हा मी म्हणतो ह्याचा अर्थ असा नाही की सकाळी 5:30 वाजता उठलं, जिममध्ये गेलं, 10-10, 15-15 किलो वजनं उचललीत, ओढलीत आणि घरी येऊन झोपलात, तर नाही. व्यायाम किती करायचा हे पण सांगितलेलं आहे आयुर्वेदात.
तर अर्धशक्त्या निषेव्यस्तू म्हणून सांगितलेलं आहे. तुमची जी शक्ती आहे त्याच्या अर्धी तेवढीच शक्ती आपण व्यायामासाठी घालवायला हवी. तर ती आपल्याला कशी कळणार? तर एक सोपा कॅल्क्युलेशन आहे. जेव्हा तुमच्या कपाळावरती व्यायाम करून घाम यायला लागला त्यावेळी तुम्ही समजायचं की तुमची जी व्यायाम करायची शक्ती आहे ती जवळपास अर्धी झालेली आहे, तुम्ही थांबायला हवं. एक झालं. योगा तुम्ही म्हटलं तर कसं होतं आजकाल की योगा म्हटलं की एक माणूस 100 जणांना शिकवतो, बरोबर. पण ते एकच ते आसन 100 जणांना चालेल का? तर नाही. प्रत्येकाची ताकद वेगळी असते. प्रत्येकाची जी संधी खेचण्याची जी शक्ती असते ती कमी असते. आता जो माणूस वज्रासनात बसू शकतो त्याला पश्चिमोत्तानासन म्हणून जे आहे ते येईलच असं नाही. तर त्यांनी काय करायचा? प्रयत्न अवश्य करावा की ते करू शकेल की नाही, पण त्याच्यात काही कंडिशन असेल, गुडघ्याचा आजार असेल तर ते त्यांनी न करता राहिलेलं चांगलं. तर योगा हा कधी केला पाहिजे? तो अंडर सुपरविजनच केला पाहिजे. कोणाच्या तरी लक्ष जेव्हा असेल त्याच्या खाली, म्हणजे कोण शिक्षण ज्यांनी घेतलेलं आहे त्याच्या खालीच, किंवा मग तुमचे जे वैद्य असतील त्यांना विचारा की अमुक एक योगासन आपण करू का, किंवा हे केलं तर चालेल का? तर मग त्या वैद्याच्या सद्सद विवेकबुद्धीनुसार ते वैद्य तुम्हाला सांगतील की हे तुम्हाला चालणार नाही. एकंदर योगाचा सुद्धा आपल्याला फायदा होऊ शकतो, भरपूर आता फायदा होतो. बघायला गेलं तर कॅन्सर सारखा दुर्धर रोग ज्याला आपण म्हणतो त्याच्या आयुर्वेदातून त्याच्यावर उपचार होऊ शकतात का? आयुर्वेदातून त्याच्यावर उपचार म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की परत गोष्ट तिथेच येते, ओजवरतीच येते. ओज आणि बाकीचे तुमचे धातू हे कसे आहेत? तर कॅन्सरची जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो तर काही कॅन्सर असे आहेत की विशेषतः अन्ननलिकेतले जे कॅन्सर आहेत त्याच्यात आयुर्वेदाचा औषध घेतल्यानंतर जो फरक मिळतो तो चांगला आहे. रक्ताचा कॅन्सर आहे त्याच्यात पण चांगला आहे. पण बाकीचे बोन मॅरोचा कॅन्सर जर तुम्ही घेतलात तर ॲज इट इज तो ट्रीट करायला थोडासा डिफिकल्ट आहे, इवन बाय ॲलोपॅथिक मेडिसिन. तर तिथे कुठेतरी मग हा आयुर्वेदाचा जास्त प्रकार आपल्याला बघून येतो. तर ह्याच्यात मी एकच सांगेन की कॅन्सर डिटेक्ट होणं ही एक कंडिशन आहे जिथे शरीर तुम्हाला सांगतं की आता आपण तुमची साथ देऊ शकत नाही. कारण युजली कॅन्सर हा डिटेक्ट होतो सेकंड किंवा थर्ड स्टेज. फर्स्ट स्टेजमध्ये इट इज जे 100रातला कोणता तरी एखादा खरंच चांगला माणूस जर असेल, लकी माणूस म्हणतो आपण, तर त्याला तो पहिल्या स्टेजमध्ये डिटेक्ट होईल, नाहीतर सेकंड नाहीतर थर्ड स्टेजमध्ये. ह्याच्यात कंट्रोल हा एक महत्त्वाचा मुद्दा येतो. तर ह्याच्यात मग ओज वाढवणारी थोडक्यात ओज वाढवले पाहिजे असं म्हणतो. आता आमची वेळ जर कमी होत आलेली आहे त्यामुळे मी तुम्हाला एकच विचारीन की आता ॲलोपॅथीकडे लोक जास्त म्हणजे झटपट आराम मिळण्यासाठी, आणि एकंदर आयुर्वेदिक उपचार पद्धती आणि ही ॲलोपॅथी याच्यामध्ये तुम्हाला फरक असा काय जाणवतो? नेमकं तुम्ही काय सांगू लोकांनी या उपचार पद्धतीकडे वळावं असं तुम्हाला का वाटतं? मी एकच सांगेन या ठिकाणी की बघा कसं आहे, तुम्हाला सुई टोचली, बरोबर, सुई टोचल्यावर काय होणार? दुखणार, रक्त येईल. पण तुम्हाला इथे सुई टोचल्यावरती काय त्याचा मोठासा त्रास होतो का? नाही. ही जास्तशी आहे ना, ही आपली मानसिक विचार करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. आपणाला त्वरित पाहिजे, हो, झटपट. एक गोळी घेतली की 5 मिनिटात आपलं दुखायचं बंद. मग भलेही 10 वर्षानंतर आपल्याला किडनीचा त्रास झाला तरी चालतो. जेव्हा ही मानसिकता जेव्हा बदलणार ना तेव्हा कोणीही असू मग तो आयुर्वेदाकडेच पहिली जाणार. कारण ह्याच्यामुळे एकदा औषध घेतलं की ते पूर्ण मुळापासनं जर तुम्हाला काढून टाकायचं असेल तर आयुर्वेद हा एकच पर्याय आहे. धन्यवाद डॉक्टर. आपण या ठिकाणी आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि एकंदर आमच्या दर्शकांना आयुर्वेदाबद्दल माहिती दिलात, त्याबद्दल पणजी दूरदर्शनच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करतो. आणि आपल्या या आयुर्वेदामध्ये आणखी आपल्याला ज्ञान मिळो आणि त्याचा सगळ्यांना फायदा हो अशी सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. जय धन्वंतरी.